नमस्कार मित्रांनो, आज बाजार उघडताच सोन्या चांदीच्या किमतीत असा काही महाभूकंप आला आहे ज्याने संपूर्ण सराफ बाजार हादरवून सोडलाय. ब्रेकिंग न्यूज, या क्षणाची सर्वात मोठी बातमी. गेल्या काही दिवसांपासून सोन्याने जो तांडव घातला होता तो महागाईचा डोंगर आज पत्त्यासारखा कोसळलाय. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. सोन्याचा जो दरवाढीचा फुगा आकाशाला भिडला होता तो आज अक्षरशः फुटला असून सोन्या चांदीचे भाव आज थेट तोंडावर आपटले आहेत. रसिक प्रेक्षकांनो, सोन्या चांदीचे ताजे भाव या व्हिडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत. आजची सकाळ खरेदीदारांसाठी सुवर्ण काळ घेऊन आली आहे. मित्रांनो, गेल्या 4 दिवसात सोन्याच्या बाजारात जे काही घडलंय ते पाहता हे स्वप्न आहे की सत्य असा प्रश्न पडावा. जे सोनं 1,82,000 रुपयांच्या ऐतिहासिक शिखरावर जाऊन बसलं होतं ते सोनं आता तिथून थेट जमिनीवर कोसळलंय. अवघ्या 96 तासांच्या आत सोन्याचे भाव तब्बल 30,000 रुपयांनी खाली आले आहेत. तुम्ही विचार करा, ज्यांच्या घरी लग्न आहे त्यांच्या खिशाला किती मोठा दिलासा मिळाला असेल. आणि आजचा विचार केला तर आज पुन्हा एकदा सोन्याच्या दरात 9,000 रुपयांची जबरदस्त पडझड झाली आहे. पण थांबा, खरी खळबळ तर चांदीने उडवून दिली आहे. ज्या चांदीने 4 लाखांचा टप्पा पार करून सर्वांच्या तोंडचं पाणी पळवलं होतं तिने अवघ्या 48 तासात चक्क 1,00,000 रुपयांची गटांगळी खाल्ली आहे. चांदीचा हा फ्री फॉल पाहून मोठे मोठे व्यापारी सुद्धा चक्रावून गेले आहेत. खरं सांगू तर गेल्या काही दिवसात सामान्य माणसासाठी सोनं खरेदी करणं म्हणजे आकाशाला गवसणी घालण्यासारखं झालं होतं. मध्यमवर्गीय कुटुंबांची आणि ज्यांच्या घरी लग्नाची लगबग आहे त्यांची झोप उडाली होती. सोनं आता 2 लाखांच्या पार जाणार का या भीतीने अनेकांनी खरेदी लांबणीवर टाकली होती. बाजारात खरेदीदारांऐवजी भीतीचं वातावरण जास्त होतं. पण म्हणतात ना, रात्र कितीही मोठी असली तरी सकाळ होतेच. तसंच काहीसं आता घडतंय. सोन्या चांदीचे भाव आता पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या खिशाला परवडतील अशा ठिकाणी येताना दिसत आहेत. पण आता मोठा प्रश्न असा आहे की ही घसरण अशीच सुरू राहणार का, की ही केवळ एक तात्पुरती विश्रांती आहे? आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. पहिली गोष्ट, आजचे 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचे तुमच्या शहरातील ताजे दर काय आहेत. दुसरी, चांदीमध्ये झालेली ही ऐतिहासिक घसरण नक्की कशामुळे झाली. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुंतवणूक करण्यासाठी किंवा लग्नाठी खरेदी करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे का? जर तुम्ही आज दागिने खरेदी करायचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याशिवाय एक पाऊलही टाकू नका, कारण तुमची एक छोटीशी चूक तुमचा हजारो लाखो रुपयांचं नुकसान करू शकते. चला तर मग वेळ न घालवता पाहूया काय सांगतोय आजचा सराफ बाजार. चला आता बोलूया त्या चांदीबद्दल जिने गेल्या काही दिवसात बाजारात अक्षरशः उच्छाड मांडला होता. मित्रांनो, चांदी ज्या वेगाने वर चढली होती अगदी त्याच वेगाने आता ती खाली कोसळताना दिसत आहे. गेल्या 48 तासात चांदीच्या बाजारात इतकी मोठी पडझड झाली आहे की संपूर्ण सराफ बाजार थक्क झालाय. अवघ्या 2 दिवसात चांदीमध्ये 1,00,000 रुपयांची ऐतिहासिक घसरण पाहायला मिळाली आहे. आणि जर आजचा विचार केला तर आज बाजार उघडताच चांदीमध्ये 50,000 रुपयांची सर्वात मोठी घसरण नोंदवली गेली आहे. खरं तर हा जानेवारी महिना चांदीसाठी ऐतिहासिक ठरला होता. ज्या स्पीडने भाव वाढत होते त्यामुळे मार्केटमध्ये एक प्रकारची भीतीचं वातावरण होतं. सर्वसामान्य ग्राहकांना आणि गुंतवणूकदारांनाही समजत नव्हतं की नेमकी खरेदी करावी कधी. ज्यांनी आधीच गुंतवणूक करून ठेवली होती त्यांना तर चांदीने मालामाल केलं. पण आता मात्र या तेजीला ब्रेक लागला आहे. गेल्या 48 तासात असं काही घडलं की चांदी थेट 1,00,000ने स्वस्त झाली आहे. आजचे दर पाहिल्यावर तर कदाचित तुमच्या डोळ्यांवर तुमचा विश्वास बसणार नाही. चला तर मग पाहूया आजचे अधिकृत दर. 1 ग्राम चांदी 300 रुपये, 10 ग्राम चांदी 3,000 रुपये, 100 ग्राम चांदी 30,000 रुपये आणि 1 किलो चांदी 3,00,000 रुपये. मंडळी, चांदीच्या या घसरणीचं साधं कारण म्हणजे वाढीचा फुगा आता फुटला आहे. गेल्या काही दिवसातली वाढ ही नैसर्गिक मागणीमुळे नव्हती तर ती केवळ सट्टेबाजी आणि भीतीमुळे निर्माण झालेली एक कृत्रिम तेजी होती. जेव्हा कोणतीही गोष्ट गरजेपेक्षा जास्त वेगाने महागते तेव्हा ती तेवढ्याच वेगाने खाली येते. यालाच आपण मार्केट करेक्शन म्हणतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर साठा मुबलक असूनही जी टंचाई निर्माण केली होती ती आता संपली आहे. थोडक्यात सांगायचं तर सट्टेबाजांनी माघार घेतल्यामुळे चांदी आता आपल्या खऱ्या आणि रास्त किमतीवर परत येत आहे. म्हणूनच ही मोठी पडझड आपल्याला दिसतीये. चांदीतल्या त्या ऐतिहासिक घसरणीची चर्चा संपूर्ण देशात सुरू असतानाच आता सोन्याच्या बाजारपेठेतूनही तितकीच मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. सोन्याच्या किमतीने गेल्या काही दिवसात सर्वसामान्य ग्राहकांच्या संयमाची जणू परीक्षाच पाहिली होती.
पण आज मात्र सोन्याच्या दरात अशी काही पडझड झाली आहे की जो तो आजच्या दराची खात्री करून घेतोय. मित्रांनो, जानेवारी महिना सोन्यासाठी अत्यंत अनपेक्षित ठरला होता. 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,35,000 रुपयांवरून थेट 1,82,000 रुपयांच्या शिखरावर जाऊन पोहोचला होता. या प्रचंड दरवाढीमुळे मार्केटमध्ये एक प्रकारचं भीतीचं वातावरण होतं आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना तर सोनं खरेदी करणं केवळ अशक्य वाटत होतं. पण म्हणतात ना, कोणताही बदल हा कायमचा नसतो. गेल्या अवघ्या 3 ते 4 दिवसात सोन्याच्या किमतीत तब्बल 30,000 रुपयांची अभूतपूर्व घसरण झाली आहे. ज्यांच्या घरी लग्नसराई आहे, ज्यांना गुंतवणूक करायची आहे किंवा ज्या माता भगिनी भाव कमी होण्याची वाट बघत होत्या, त्यांच्यासाठी ही बातमी एखाद्या मोठ्या दिलासादायक बातमीपेक्षा कमी नाही. 30,000 रुपयांची ही सूट म्हणजे गेल्या अनेक महिन्यांतील सर्वात मोठी प्राइस ड्रॉप आहे. यामुळे आता सोनं खरेदीदारांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हसू परतलं असून दागिन्यांच्या दुकानांमध्ये पुन्हा एकदा चैतन्य पाहायला मिळतंय. चला तर मग आता वेळ न घालवता आपण थेट 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचे अधिकृत दर पाहूया. प्रथम पाहूया 18 कॅरेट सोन्याचे आजचे दर. आज 1 ग्राम 18 कॅरेट सोन्यासाठी तुम्हाला 11,368 रुपये द्यावे लागतील. 10 ग्राम सोन्यासाठी आज तुम्हाला 1,13,680 रुपये द्यावे लागतील आणि 100 ग्राम खरेदीसाठी आजचा दर आहे 11,36,800 रुपये. विशेष म्हणजे कालच्या तुलनेत आज यामध्ये तब्बल 6,790 रुपयांची मोठी घट झाली आहे. आता वळूया 22 कॅरेट म्हणजेच हॉलमार्क दागिन्यांच्या दरांकडे. आज 1 ग्राम 22 कॅरेट सोन्याचा भाव 13,893 रुपये इतका आहे. 10 ग्राम सोन्यासाठी आज तुम्हाला 1,38,930 रुपये द्यावे लागतील आणि 100 ग्राम खरेदीसाठी आजचा दर आहे 13,89,300 रुपये. 22 कॅरेटमध्ये प्रति 10 ग्राम मागे 8,300 रुपयांची मोठी पडझड पाहायला मिळतीये. शेवटी पाहूया 24 कॅरेट म्हणजेच शुद्ध सोन्याचे आजचे दर. आज 1 ग्राम 24 कॅरेट सोन्याची किंमत 15,156 रुपये आहे. 10 ग्राम शुद्ध सोन्यासाठी आज तुम्हाला 1,51,560 रुपये मोजावे लागतील आणि 100 ग्रामसाठी आजचा दर आहे 15,15,600 रुपये. सर्वात मोठी बातमी म्हणजे 24 कॅरेटमध्ये आज एकाच दिवसात प्रति 10 ग्राम चक्क 9,050 रुपयांची ऐतिहासिक घसरण झाली आहे. आता तुमच्या मनात पहिला प्रश्न हाच आला असेल की अहो, जे सोनं 2 लाखांच्या दिशेने धावत होतं ते अचानक 30,000 कसं काय कोसळलं? तर मित्रांनो, याचं मुख्य तांत्रिक कारण आहे मार्केटमधील ओव्हरहाईप. गेल्या काही दिवसात केवळ सट्टेबाजी आणि युद्धजन्य परिस्थितीच्या अफवांमुळे सोन्याच्या किमतीत ही कृत्रिम वाढ झाली होती. पण आता आंतरराष्ट्रीय बँकांनी आणि मोठ्या संस्थांनी आपला सोन्याचा साठा बाजारात विक्रीसाठी काढल्यामुळे ही मोठी घसरण पाहायला मिळतीये. थोडक्यात सांगायचं तर सोन्याच्या दरवाढीचा जो फुगा होता तो आता पूर्णपणे फुटला आहे आणि किमती पुन्हा आपल्या नैसर्गिक स्तरावर येत आहेत. अशावेळी अनेकांना प्रश्न पडतोय की ही ब्रेक अशीच कायम राहणार का की पुन्हा भाव वधारणार? तर बाजार तज्ज्ञांच्या मते सोन्याच्या किमतीत ही घसरण आणखी काही दिवस सुरू राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण जेव्हा सोन्याचा दर इतक्या मोठ्या प्रमाणात कोसळतो तेव्हा मोठे गुंतवणूकदार लगेच पैसे लावत नाहीत. ते वेट अँड वॉचची भूमिका घेतात. सोन्याचा मूळ स्वभाव पाहता एकदा ही घसरण स्थिरावली की भाव पुन्हा स्थिर होऊ शकतात. पण सध्या तरी दरवाढीची कोणतीही शक्यता दिसत नसल्याने आपण सर्वांनी थोडा संयम राखणं गरजेचं आहे. तर रसिक प्रेक्षकांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सोन्या चांदीच्या या महाभूकंपाचे सविस्तर विश्लेषण पाहिले. तुम्हाला काय वाटतं, सोनं अजून स्वस्त होईल का? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की नोंदवा. अशाच प्रकारचे रोजचे मार्केट अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ गरजूंपर्यंत शेअर करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या नवीन बातमीसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.